मित्रांनो, आजचा व्हिडिओ वृश्चिक राशीचं 6वं इंद्रिय मन वाचण्याची नैसर्गिक देणगी त्यांच्याकडे आहे का या विषयावर आहे. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांकडे 6वं इंद्रिय असतं असं का म्हणतात, त्यांना दुसऱ्यांच्या मनातलं कसं कळतं, कोणते प्रसंग हे सिद्ध करतात, या व्हिडिओत आपण वृश्चिक राशीच्या अद्भुत मानसिक शक्तीचा मागोवा घेणार आहोत. अंतर्ज्ञान, निरीक्षण आणि मनोविश्लेषण यामध्ये ते किती पुढे आहेत हे जाणून घ्या. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. मुद्दा नंबर 1. वृश्चिक राशीचं ग्रह आणि मानसिकता ही गूढ असते. म्हणजे शनी प्रभाव नाही, पण मंगळ आणि प्लुटो यांचे संयोजन, मानसिक ताकद, खोल विचार आणि अनभिज्ञ भावनाचा अंदाज. नंबर 2. 6वं इंद्रिय म्हणजे काय? तर मित्रांनो, 6वं इंद्रिय म्हणजे अंतर्ज्ञान. वृश्चिक लोकांच्या गटात बसलेल्यांचे चेहरे वाचण्याचा अनुभव. मित्रांनो, नंबर 3. लोकांच्या भावनांचा विश्लेषण. मित्रांनो, वृश्चिक राशीचे लोक कोणी खोटं बोलतंय हे लगेच समजतं. त्यांची नजर, देहबोली आणि आवाजातला फरक त्यांना स्पष्ट दिसतो. नंबर 4. खोटेपणाचा सूक्ष्म अंदाज. वृश्चिक व्यक्तीला डोळे खोटं बोलू देत नाही. कुणाचं हेतू वेगळा आहे हे ते आधीच जाणतात. नंबर 5. प्रेमात आणि नात्यामध्ये रीडरची भूमिका. पार्टनर काही बोलणार असतो ते आधीच समजतात. मनाचे तरंग टिपण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. एकांतप्रिय पण निरीक्षणशील, सगळ्यात हालचालीत लक्षात ठेवतात. त्यांच्या शांततेत एक गूढ शक्ती असते. नंबर 7. उगाच बोलणारा व्यक्तिमत्व नाही. बोलायचं तेव्हा नेमकं बोलतात. त्यांच्या अंतर्मुख स्वभावामुळे लोक त्यांना गुप्तपणे आदर देतात. नंबर 8. मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग असतात ते. मित्रांनो, कोणतीही संकट आधीच जाणवतात. धोक्याचे संकेत 6व्या इंद्रियातून मिळतो. नंबर 9. आध्यात्मिक शक्तींची झलक. मित्रांनो, मंत्र, ध्यान, तंत्र यामध्ये आकर्षण. काही वृश्चिक जातक खरोखर साधक होतात. नंबर 10. 6वं इंद्रिय हे शाप की वरदान. मित्रांनो, सतत दुसऱ्यांचे वर्तन समजल्यामुळे मनात क्लेश, पण याच शक्तीचा वापर योग्य केला तर ते नेतृत्वाचं अस्त्र असतं. मित्रांनो, आता यातून निष्कर्ष असा निघतो की तुमचंही जन्म वृश्चिक राशीतच झाला असेल तर ही नैसर्गिक देणगी ओळखा. तुमचं अंतर्ज्ञानाचं तुमचं रक्षण करेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वृश्चिक राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुमच्या मनात जर वृश्चिक राशीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये म्हणा. आपण त्यावरच व्हिडिओ बनवू. कर्क राशीची व्हिडिओची सिरीज संपलेली आहे आणि जर तुमच्या मनात प्रश्न असेल त्याबद्दल तरीही तेही विचारा, त्याचे उत्तर तुम्हाला देण्यात येईल.